Here, hello student. Before this lecture, we have discussed about what is big data. आता बिग डेटा किंवा बिग डेटाचे म्हणतो आपण यूजेस किंवा व्हॉट्स अबाउट द इम्पॉर्टन्स स्पीड अनदर वी हॅव कॉल्ड मेनी पॉईंट्स व्हेरिएशन व्हॉल्यूम्स व्हेलोसिटी व्हेरॅसिटी और व्हॅल्यू. म्हणजे बिग डेटा हा कशा पद्धतीने इन्क्रीज करतो ह्या सगळ्या गोष्टी. सी द पेज नंबर 36 फर्स्ट पॅसेज मिडल फॉर्म. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies. म्हणजे इन्फॉर्मेशन असेल किंवा एक प्रकारे संगणकीय तंत्रज्ञान म्हणतो आपण कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी, दॅट मीन्स संगणकीय तंत्रज्ञान. आता ह्यासाठी लागणारे जे म्हणतो आपण एक प्रकारे इन्फॉर्मेशन किंवा डेटा, आता हे जे इतकं मोठं आहे किंवा अफाट म्हणतो आपण, मासिव म्हणजे काय अतिशय प्रचंड मोठं, आणि हे एक मोठं चॅलेंज आहे. दिस इज व्हेरी वी हॅव कॉल्ड चॅलेंजेबल फॉर दिस करंटिंग और करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी अँड हेन्स दॅट मीन्स सो बिग डेटा ॲनालिटिक is used to give insights that were previously comprehensible, that is incomprehensible means not understand. म्हणजे एक प्रकारे समजण्यास कसं आहे अतिशय कठीण आहे किंवा अतिशय डिफिकल्ट किंवा जटिल प्रक्रिया म्हणूया आपण. कन्फ्युजिंग समथिंग वी हॅव कॉल्ड इनकॉम्प्रेहेन्सिबल, दॅट मीन्स नॉट इझिली अंडरस्टँड. डेटा ॲनालिटिक्स ह्यामध्ये ते डेटाचा संच किंवा विविध प्रकारचं म्हणतो आपण इन्फॉर्मेशन असेल, इन्साइट्स दॅट मीन्स वी हॅव कॉल्ड एक प्रकारे अज्ञात अशा ह्यानं मिनिंग घेतलेलं आहे त्यांनी. बिग डेटा ॲनालिटिक्स इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामिन लार्ज अँड व्हरिएड डेटा sets or big data to uncover information. Here uncover information, that means easily not we should understand. That is, there are many benefits in industrial form also and different types of market trade and another customers we are called demand, such as data sets or big data, hidden patterns, unknown correlations, market trends. आता त्यांनी इन्फॉर्मेशन जी अनकवर होते ते कुठं कुठं होते बघा. हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स, मार्केट ट्रेंड्स, कस्टमर प्रेफरन्स, दॅट इज डिमांड्स, कस्टमर्स डिमांड्स. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज, they can have innumerable advantages. Hence, that means so all the industries are trying to reap the maximum benefits from it. आता मोठमोठे मार्केट उद्योगधंदे म्हणतो आपण किंवा त्यांचा प्रचंड डेटा जो असतो उद्योग क्षेत्रातला इंडस्ट्रीजचा, त्यांना हा अतिशय म्हणतो आपण फायदेशीर भाग आहे आणि ते फायदा घेतात. लक्षात घ्या ह्या गोष्टींचा किंवा त्या फायद्याचा ते फायदा घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मग आता कित्येक म्हणतो आपण इंडस्ट्री असेल, उद्योगधंदे असतील, कम्प्युटिंग फॉर्म असेल की त्याला एक प्रकारे म्हणतो आपण कम्पिटिटर्स थोडक्यामध्ये. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कम्पिटिटर्स. इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. बघा महत्त्वाचं म्हणजे डेटाचं जे प्रमाण आहे म्हणतो आपण किंवा कंपन्या ह्या डेटाचं काय करतात, कसा उपयोग करतात, दिस इज व्हेरी अनदर इशू वी हॅव कॉल्ड. इट्स नॉट अ अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट बट व्हॉट द ऑर्गनायझेशन डू द डेटा इज व्हॉट मॅटर्स म्हटलेलं आहे. बघा त्यांनी थोडंसं क्रिटिसाइज केलेलं आहे की आता त्याचा उपयोग कसा करतात हे दिस इज डिपेंड अपॉन दॅट इंडस्ट्रीज और दॅट कंपनीज. ओके, नेक्स्ट फॉर्म, युजेस ऑफ बिग डेटा.
आता बिग डेटाचे युजेस कुठं कुठे केले जातात बघा. जास्त आता आपल्या ॲडव्हान्स फॉर्ममध्ये किंवा ही लाईफस्टाईल ज्या चेंज झाल्या त्यामध्ये लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे एखादा मार्ग काढणे म्हणतो आपण GPS द्वारे. गुगल मॅप्स मेक्स यूज ऑफ बिग डेटा. आता इझिली आपण कुठेही जायचं म्हटलं तर आपल्याला पर्टिक्युलर ॲड्रेस जरी माहीत नसला तरीसुद्धा आपण लोकेशन ट्रॅकिंगनं काय करू शकतो आहे की पर्टिक्युलर प्लेसकडं जाऊ शकतो. बिग डेटा हॅज बीन यूजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. युअर GPS that means Google Maps make use of big data with geographic position or positioning and radio frequency identification sensors. We get the real time data about traffic congestion on a particular route. Information if the route is closed or it is a one way route. Understanding accident prone areas. आता आणखीन कशासाठी म्हटलं पर्टिक्युलर प्लेस आपल्याला माहीत नसेल, वी ऑल्सो टेक द हेल्प और वी शुड टेक द हेल्प GPS. ओके. अनादर डिफरंट युजेस म्हणजे एखाद्याचा मागोवा घेण्यासाठी किंवा एखादी भौगोलिक परिस्थिती स्थिती रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनसुद्धा सेन्सरद्वारे GPS वरून आपल्याला अंडरस्टँडिंग होऊ शकतं. किंवा विशिष्ट मार्गावरील गर्दी म्हटले बघा त्याने. दिस इज रियल टाईम डेटा अबाउट ट्रॅफिक. ओके. अँड कंजेशन म्हणजे जी गर्दी म्हणतो आपण होते किंवा मार्ग बंद होतात ह्याविषयीसुद्धा आपल्याला एक प्रकारे अपघात प्रवण क्षेत्र म्हणूया की ह्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळू शकते. इफ रूट इज क्लोज्ड इट इज अ वन वे रूट. अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरियाज. बघा ॲक्सिडेंट प्रोन एरिया म्हणजे काय, जिथे जास्त प्रमाणात ॲक्सिडेंट होतो अशा ठिकाणची जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा तिथं कशा पद्धतीनं रूट आहे. देन नेक्स्ट फॉर्म, यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन. दिस इज ऑल्सो व्हेरी युजफुल फॉर दिस बिग डेटा. आता बिग डेटाचा आणखीन काय यूज होऊ शकतो की प्रवासाची वेळ असेल किंवा मालाच्या वाहतुकीनुसार तुम्ही तुमच्या मार्गाची काय करू शकताय, आखणी करू शकता. दॅट इज यू कॅन प्लॅन ओन रूट अकॉर्डिंग टू युअर time form or transportation of goods. If you have ordered something online you can track the location of your goods in transit. आणखीन काय म्हटलं त्यांनी बघा की वस्तूचं म्हणतो आपण स्थान किंवा एखादी वस्तू तुम्ही ऑनलाईन बुक केलेली आहे एखादा प्रोडक्ट तर तो कुठंपर्यंत आला लक्षात घ्या ते सुद्धा ट्रॅक केलं जातं. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ गुड्स. दिस हॅज इमेन्सली हेल्प्ड द लॉजिस्टिक कंपनीज टू रेड्यूस रिस्क्स in transport, improve speed and reliability in delivery. बघा म्हणजे तुमची वस्तूची कंडिशन म्हणतो आपण ती सुद्धा तुम्ही ट्रॅक करू शकता. लॉजिस्टिक कंपन्यात मालाच्या वाहतुकीची रिस्पॉन्सिबिलिटी घेणारे लोक, त्याची स्पीड वाढवणारं किंवा विश्वासार्हता थोडक्यामध्ये हे ठेवण्यासाठी काय होतं, प्रचंड प्रमाणात मदत होते. इम्प्रूव्ह स्पीड अँड रिअलिबिलिटी दॅट मीन्स बिलिफनेस विश्वासार्थ. सेकंड फॉर्म म्हणजे बिग डेटामध्ये युजेस ऑफ बिग डेटाचा पहिला फॉर्म आपण कुठला बघितला, लोकेशन ट्रॅकिंग. आता तुम्हाला ते मोबाईल यूज करत असल्यामुळे तो फॉर्म माहिती आहे लक्षात घ्या. आता नंतर काय म्हटले त्याने, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स म्हणजे हवामानाची स्थिती. आपल्याला हा बिग डेटा लक्षात घ्या कम्प्युटिंग फॉर्ममध्ये असल्यामुळं आपल्याला हे सगळं इझिली इन्फॉर्मेशन ॲक्सेस होते. म्हणजे समथिंग वी कॉल हा लेसन जर तुम्ही बघितला युजफुल कशासाठी आहे तर दिस इज अ मेथड ऑफ कलेक्शन ऑफ डेटा अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ बिग डेटा इन व्हरियस स्पियर्स ऑफ लाईफ. व्हरियस स्पियर्स ऑफ दॅट इज व्हरियस सेक्शन्स ऑफ लाईफ. इन्फॉर्मेशन कॅन गेट इट बाय व्हेरी इझी मोड वी कॉल्ड ऑर व्हेरी युजफुल. म्हणजे आपल्याला अतिशय कमी वेळात इझिली ही माहिती काय होऊ शकते, मिळू शकते. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न म्हटलं त्याने ह्यामध्ये देर आर
वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. आता वेदर पॅटर्न आपल्याला बिग डेटा किंवा कम्प्युटिंग फॉर्ममधून वेगवेगळे ॲप्स असतात बघा, त्यातून आपल्याला हवामानाची स्थिती आणि हे सगळे हवामान सेन्सर्स म्हणूया आपण किंवा उपग्रह प्रस्थापित केलेत पूर्ण ग्लोबमध्ये. आणि यांच्याकडून ह्या सॅटेलाइट असेल, सेन्सर्स असतील, अतिशय प्रचंड प्रमाणात आपल्याला माहिती मिळू शकते आणि अतिशय ह्यूज असा डेटा मिळू शकतो. लक्षात घ्या. हिअर सी huge amount of data is continuously being received from them, that is for these sensors and satellites. They help us understand the weather and help in weather forecasting. बघा, हा जो हवामानाचा बसवलेला सेन्सर्स आहे किंवा उपग्रह आहे, त्यांच्याकडून भरपूर डेटा आपल्याला मिळत असतो, माहिती मिळत असते. त्यामुळे काय म्हणतो आपण, हवामानाचा अंदाज किंवा हवामान समजण्यास आपल्याला किंवा त्याचा अंदाज वर्तवण्यास अतिशय युजफुल होतं. वेदर पॅटर्न्स गिव्ज अस वॉर्निंग्स द इम्पेंडिंग नॅचरल कलॅमिटीज. इम्पेंडिंग दॅट मीन्स व्हॉट अबाउट हॅपन्ड फॉर द नॅचरल कलॅमिटीज. आता नॅचरल कलॅमिटीज फॉर एक्झाम्पल फ्लड्स म्हणजे महापूर, अर्थक्वेक बघा, भूकंप अँड सुनामी. नेसेसरी प्रिपरेशन टू कॉम्बॅट देम. म्हणजे दिस इन्फॉर्मेशन वी हॅव that is we would get before, and that's why they we have secure us. म्हणजे आपण आवश्यक ती तयारी अगोदर चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते आपल्याला. ओके, we can be made well in advance. We can study global warming, predict the availability of natural resources like वॉटर. बघा, ग्लोबल वॉर्मिंगचा, पाण्याचा नैसर्गिक स्रोतांचा उपलब्धतेचा अंदाज म्हणूया आपण. दॅट इज दे हॅव पुट अप द इन्फॉर्मेशन अबाउट प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक स्रोत कुठला, पाणी, व त्याचा उपलब्ध अंदाज किंवा उपलब्धतेचा अंदाज घेणं, हे सगळं बिग डेटाकडून आपल्याला कळतं. आणि अशा गोष्टींचा अभ्यास आपण इझिली करू शकतो. ओके, नॅचरल कलॅमिटीज, इथं इम्पेंडिंगचं वर्ड दिलं आहे बघा. इम्पेंडिंग दॅट मीन्स अबाउट हॅपन, कलॅमिटीज ग्रेट अँड ऑफन सडन डॅमेजेस ऑर डिस्ट्रेसेस, म्हणजे आपत्ती, अशा अर्थानं तो वर्ड यूज केलेला आहे इथं या पॉईंट्समध्ये. थर्ड बघा, आणखीन कशा पद्धतीनं आपल्याला माहिती मिळू शकते, तर हेल्थ केअर इंडस्ट्री, जे आरोग्य सेवेचा उद्योग असं म्हटलं आहे त्याने. why they used as a industry, we say health care industry. म्हणजे we always think about when computing and information technology improved, and that's why we easily access anything, information, product, whatever may be. आणि जर तो बिग डेटा इम्प्रूव्ह केला तर कशा पद्धतीनं आपली लाईफस्टाईलसुद्धा इम्प्रूव्ह होते किंवा डेव्हलप होते, प्रोग्रेस होते. Here see this third form, healthcare industry. Today we see that people have become a health conscious. The smart watches, other wearable health apps. Today we have see the 2 points. Okay, 2 points बघितलेले आहेत. नेक्स्ट पिरियडला आपण 3rd, 4th, 6th and 7th, 8th पॉईंट डिस्कस करूया. ओके, हिअर वी स्टॉप नाव.